कमवले 100% पैसे कमवले तर 5% छंदावरती खर्च करा. पण रुपया कमवायचं काहीच नाही आपल्याला. आपण म्हणतो का आई वडील बोलतात ना कमवायची अक्कल काहीच नाही आणि उडवतो, ठीक आहे नाही. असं नाही. म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांना पण काय करायचं आहे, भविष्यात सांभाळायचे. किती दिवस आई वडील आपल्याला सांभाळणार? आज आहे, उद्या नसतील तर चुलता पण विचारत नाही, चुलती पण विचारत नाही, कोणी विचारत नाही. आजोबांनी जर काही कमवून ठेवलेलं असेल तर ती जमीन जायदाद असेल तर ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामुळे वडिलांचंही चाललंय आपलंही चाललंय. पण पुढे सगळंच नसेल तर काही चालणार नाही. म्हणजे काहीतरी आपल्याला समजा आपल्याकडे जमीन असेल तर समजा 5 गुंठे जमीन असेल तर अजून 5 गुंठे घेण्याची अक्कल आपल्याला आली पाहिजे. तेवढे पैसे आपल्याकडे आले आहे ते वाढवता आलं पाहिजे. आहे ते विकणारे लोक खूप आहेत, हे की नाही. विकून ते मजा करतील आणि नंतर पोरांना काहीच मिळणार नाही. म्हणून थोडस विचार करा की मला आता लगेचच कशाला लागलं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही हा पाऊल उचललाय. काय उचललंय? कोणी इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय आणि कोणी कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय, वेल्डिंगच्या कोर्सला, बरोबर. आता हे 2 कोर्सेस जर तुम्ही ठरवले असतील मनात तर याच्याकडे मजाक म्हणून बघू नका. म्हणजे क्रिकेटला 6 मारला तर चालतो आणि आउट झाला तर चालतो असं चालतं, पण इथे तसं चालणार नाही. इथे आउट होऊन चालणार नाही तुम्हाला. पण याच्यावरच तुमचं काय आहे, पोट पाणी आहे, त्याच्यावरती तुमचं भविष्य आहे. असं जर डोक्यात ठेवलं तर सर जे शिकवतील ती प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची. काय काय पोस्टर लावले सगळं समजून घ्या. पाना कशाला म्हणतात, स्क्रूड्रायव्हर कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात, प्रत्येक गोष्ट तुमच्या हाताने तुम्हाला चालवता आली. एक मुलगा एक स्क्रूड्रायव्हर लावला की सगळे नट खोलतो आणि एक मुलगा अर्धा तास उभा राहतो, त्याला खोलताच येत. अशी आपली परिस्थिती व्हायला, आपल्याला सगळं खोलता पण आलं पाहिजे आणि पुन्हा जोडता पण आलं पाहिजे. आपल्या सगळ्या मेकॅनिझम कळल्या पाहिजे.